अजित पवारांच्या नेत्यांना नेमकं झाले तरी काय असं म्हणायची वेळ आली आहे। त्याचं कारण म्हणजे कालच अजित पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार प्रदीप सोळुंखे यांचं वादग्रस्त वक्तव्य आणि त्याचा व्हिडिओ समोर आला। आता त्याच बीड जिल्ह्यातील अजित पवार गटाचे आमदार विजयसिंग पंडित यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात मोठं वक्तव्य केलंय। आजची निवडणूक अशी राहिलेली नाही, साम दाम दंड भेद सर्वच बघावं लागतं आणि हे कुणी नाकारू शकत नाही असं विजयसिंग पंडितांनी म्हटलंय। विशेष म्हणजे प्रदीप सोळुंखे यांनी ज्या व्यासपीठावरून काल निवडणुकीतील लक्ष्मीचा उल्लेख केला त्याच ठिकाणी विजयसिंग पंडितांनी साम दाम दंड भेद हा उल्लेख केला आणि त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय। त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो तेवढी त्याची क्षमता आहे। मी म्हणलं सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात। आजची निवडणूक ही काय अशी राहिलेली नाही, साम दाम दंड भेद सगळं करावं लागतं, हे कुणी ना करू शकत नाही। जिल्हा परिषद सदस्याला किती त्या ठिकाणी काय करावं लागतं आता जाहीर व्यासपीठावर बोलण्याची मला वाटतं गरज नाही। आपण समजूतदार काय काय त्या ठिकाणी कला कृती करावं लागतं हे आपण सगळे जाणकार। त्याच्यामुळे आपणही थोडासा विचार केला पाहिजे स्वतः।